नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण नागराजचे जे कारस्थान आहे ते समोर येणार आहे. त्यासोबतच महिपतने आता सरंजामेचा जो खून केलेला आहे, सरंजामेला ज्या पद्धतीने महिपतने मारलेला आहे त्या गोष्टी सुद्धा समोर येणार आहेत. अर्जुन ते कसं शोधून काढणार आहे, कारण या सगळ्या मागे काय आहे, कारण सरंजामेने स्वतः आत्महत्या करतोय अशी चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. तेव्हा सायली सांगणार आहे की अर्जुन सर, तुमच्या लक्षात येतंय का, इतिहासाची पुनरावृत्ती घडत आहे. म्हणजेच मधुभाऊंच्या बाबतीतही हेच झालेलं होतं. मधुभाऊंना सुद्धा असंच सांगितलेलं होतं. मधुभाऊंना अशी चिठ्ठी लिहून घेतलेली, गुंडांकडून मारलेलं होतं आणि मधुभाऊंना संपवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या पद्धतीनेच ही गोष्टही घडलेली आहे. त्यामुळं महिपतवरचा संशय बळावणार आहे. तर इकडे आता रविराजला खूप मोठं सत्य कळणार आहे प्रियाकडून. प्रियाची भेट घेतल्यानंतर नागराजच्या बाबतीतल्या खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होणार आहे. ती नक्की कोणती आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अर्जुन आणि सायली श्रावणी सोमवारची पूजा करत आहेत आणि त्याच वेळी श्रावणी सोमवारच्या पूजेच्या वेळेस काही गुंड येतात. कारण महिपतने इकडे कांड केलेला आहे, सरंजामेला मारून टाकलेला आहे आणि त्यानंतर ते गुंड तिथे आलेले असतात आणि अर्जुनच्या घरावरती दगडफेक करू लागतात. चांगले 3-4 जण तिथे पोहोचलेले असतात, दगडफेक करतात. दगड आत येतो, सायली उठते. नक्की काय झालंय, का असं झालं म्हणून सायली उठते आणि पाहते तर तो दगड आत आलेला असतो. सायली तो दगड उचलते आणि मग मात्र इकडे खूप मोठा धक्का बसतो. सायली म्हणते की हे सगळं काय आहे. सायली ती चिठ्ठी वाचते, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, अर्जुन आता तुझी वेळ आलेली आहे मरणाची. म्हणजे अर्जुन आता तुला संपवणार आहे असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. मग हे सगळं कोण बोलत असेल, कोण करत असेल, या सगळ्या मागे कोण असेल याचा अंदाज तर आता अर्जुनला आहेच. हे सगळं कोण करू शकतं याबद्दल अर्जुनला चांगलीच खात्री आहे. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन मात्र विचार करू लागतो. त्याच वेळीच तो पोलीस प्रोटेक्शन घेण्यासाठी प्रयत्न सुरू करतो. तर आता अश्विन हा वारंवार प्रियाला भेटायला जात आहे. अश्विनलाही समजतं की प्रियाच्या बाबतीत आता रविराज काकाने केस सोडलेली आहे. म्हणजे आता पुढच्या गोष्टी खूप अवघड होऊ लागलेल्या आहेत. प्रियाच्या बाबतीत आता काय निर्णय घ्यायचा हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग इकडे अश्विन जो आहे तो प्रियाला भेटतो. प्रियाला म्हणतो की रविराज काका ऐकायला तयार नाहीये, मला कळत नाहीये की काय करायचं आता, पण तू सांग मला काय करूया. तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते की नाही अश्विन, मला बाहेर नाही पडायचं यातून. कारण महिपतनं दिलेली धमकी तिला आठवत असते. महिपतनं ज्या पद्धतीने तिचं नरडं दाबलेलं असतं आणि तिला ठणकावलेलं असतं की बोल आता बोल, काय बोललीस कोर्टामध्ये, गोळी साक्षीनं चालवली, मग आताही बोल ना, गोळी साक्षीनं चालवली, बोल बोल असं म्हणत महिपत तिचं नरडं दाबत असतो आणि तिला सांगतो की पुन्हा जर का अशी माती खाल्ली तर बघ, आणि या जेलमधून तू ज्या क्षणी बाहेर येशील त्या क्षणी तुझा खात्मा झालेला असेल एवढं लक्षात ठेव. अशा पद्धतीने इकडे महिपतनं प्रियाला धमकी दिलेली असते. तो प्रसंग प्रियाला आठवत असतो आणि प्रिया मात्र जाम घाबरलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं आहे. प्रिया म्हणत असते की नाही अश्विन, मला नाही यायचं बाहेर कुठं, माझ्यासाठी फक्त एक काम कर की तू माझ्या बाबांना मला भेटायला घेऊन ये, त्यांना मला काहीतरी सांगायचंय असं प्रिया सांगत असते. त्याचवेळी अश्विन म्हणतो की चालेल. मग अश्विन आता घरी आलेला असतो. तो अर्जुनला म्हणत असतो की दादा मला तुझ्याशी बोलायचंय. अर्जुन म्हणतो काय. तेव्हा तो सांगतो की मी तन्वीला भेटून आलोय. अर्जुन म्हणतो झालं, म्हणजे तन्वीने तुझे कान भरले असणार आहे, ती किती खरं बोलली, आम्ही तिला अडकवलं हे सगळं तिनं सांगितलं असणार आहे असं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे अश्विन सांगत असतो की नाही दादा, तन्वीनं मान्य केलेलं आहे की तिनं हे गुन्हे केलेले आहेत. त्या सगळ्या गुन्ह्यामध्ये ती वाटेकरी आहे, तिच्यामुळे हे सगळं घडत आहे. त्यामुळं तिनं कोणतीही गोष्ट तुझ्या विरोधात किंवा सायलीवेणीच्या विरोधात सांगितलेली नाही. तेव्हा मात्र इकडे अर्जुनला अश्विन म्हणत असतो की मला असं वाटतंय की आता एकदा रविराज काकाने तन्वीची भेट घ्यावी आणि तिला कोणत्या गोष्टी हव्या नको त्या पाहाव्या असं इकडे अश्विन सांगत असतो. इकडे आता साक्षीला जास्तच जोर आलेला असतो. तिचा बाप जो आहे तो जेलमध्ये येऊन गेलेला असतो. एवढंही सांगून गेलेला असतो की यापुढं सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. हा तुझा बाप तुझ्या पाठीशी जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे तोपर्यंत तुला काळजी करायची गरज नाही अशा पद्धतीने सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे अश्विन मात्र बोलत असतो. अश्विन म्हणत असतो की नाही दादा,
तू काहीतरी चुकीचा विचार करतोय, या सगळ्या गोष्टी अशा नाहीच झालेल्या, हे बोलणं सुरू असतं. आणि त्याच वेळी इकडे प्रिया मात्र आता साक्षीला म्हणत असते की तू काय करतेस हे सगळं. तेव्हा साक्षी म्हणत असते की आता गोष्ट लक्षात ठेवायची, आता इथं बोलवायचं पोलिसांना आणि स्वतः सांगायचे की स्वतः गोळी झाडलेली आहे. नाहीतर अण्णा काय करू शकतात इथे येऊन ते तू पाहिलेलंच आहे. आणि त्याहीपेक्षा आमचा वट किती आहे हे तुझ्या लक्षात आलेलंच आहे. त्यामुळं एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, जर का माझ्या विरोधात जायचा प्लॅन करत असशील तर गाठ माझ्याशी आहे. असं सगळं बोलणं साक्षीचं असतं. आणि साक्षी मात्र प्रियाला चांगलाच त्रास देत असते, तिला ठणकावून सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आत्ता जर का तू माझ्या विरोधात काही पाऊल उचललं, माझ्या बाबतीत जर चुकीचं काही बोलायला गेलीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र आता इकडे साक्षीचं बोलणं ऐकून प्रियाला धक्काच बसतो. पण अश्विन मात्र रविराजकडे गेलेला असतो. तो रविराजला सांगू लागतो की माझं तुझ्याकडे एक काम आहे, तर तू माझ्याबरोबर चल. आणि मग रविराज म्हणत असतो की कशासाठी, मी कशासाठी यायचं आहे, असं रविराजने विचारलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रविराज सांगत असतात की ठीक आहे, तन्वीला भेटायचं आहे ना, पण मी तिच्या बाजूने काहीही प्रयत्न करणार नाही, मी तिच्यासाठी काहीही करणार नाही, असं रविराजांनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता अर्जुन तर जाम पिसाळलेला असतो. अर्जुनला कळतं की सरंजामेचा खून झालेला आहे. अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि सरंजामेच्या खुनाच्या बाबतीतली बातमी अर्जुनच्या कानावर येते. इकडे रविराज मात्र आता प्रियाला भेटायचं ठरवतात, कारण काही झालं तरी त्यांचं बापाचं काळीज आहे आणि बाप म्हणून ते तिला भेटायला जाणार असतात. पण त्याहीपेक्षा ते या निर्णयावर ठाम असतात की प्रियाने जे काही कांड केलेलं आहे त्या बाबतीत मात्र त्यांना जराही विसर पडलेला नसतो. त्यामुळं त्यांनी ठरवलेलं असतं की या सगळ्या गोष्टी अशा जरी असल्या तरीही मला माहिती आहे की या बाबतीत काय होणार आहे. आणि त्याच वेळी इकडे आता इकडे अर्जुनला कळलेलं असतं सरंजामे मेलेला आहे आणि अशा पद्धतीने रस्त्यावरती त्याची बॉडी पडलेली आहे, त्याच्या तोंडातून फेस येत आहे आणि त्याने सुसाईड नोट लिहिलेली आहे. इकडे आता रविराज प्रियाला भेटायला येतात. रविराज मात्र प्रियाला भेटायला आल्यानंतर तिला म्हणतात की काय. तेव्हा मात्र साक्षी आणि प्रिया यांचं बोलणं चालूच असतं. साक्षी मात्र प्रियाला म्हणत असते मी काय सांगितलंय ना ते लक्षात ठेवायचं, अन्यथा तुझी वाट लावणार आहे, एवढं लक्षात ठेव. एकदा का तुझी वाट लागली की तुला कोणीही या सगळ्यातून वाचवू शकणार नाही. आणि त्यामुळंच मी तुला सांगत आहे की तू जे काय बोलणार आहेस ते अगदी मनापासून बोल, तू खरं खरं सांग. आजपर्यंत कोर्टामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या नाहीत त्या गोष्टी माझ्यासमोर बोल, अन्यथा माझ्यासमोर दुसरी कोणतीही गोष्ट बोलायची गरज नाही. जे कोर्टाला माहिती आहे ते इतरांना सगळ्यांना माहिती आहे ते माझ्यासमोर बोलायची गरज नाही, अशा पद्धतीने रविराजांनी सांगितलेलं असतं. परंतु इकडे साक्षी म्हणत असते की बोल बोल, सांग, जे खरं आहे ना ते सांग. तेव्हा रविराज म्हणतात की हे बघा, मला माझ्या मुलीशी एकांतात बोलायचं आहे, तर तुम्ही तशी बाहेर सोय करावी, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता बाहेर सोय करण्यासाठी सांगितलेलं असतं. मग रविराज आणि प्रिया दोघंही बोलू लागतात. रविराज म्हणतात की हो, तुला जर काही खरं सांगायचं असेल तर सांग, अन्यथा तू इथून मला जायला मोकळं कर, कारण मी इथून निघून जाऊ शकतो, अशा पद्धतीने ते बोलत असतात. त्याच वेळी इकडे आता रविराज निघून जायची धमकी देतात. त्या क्षणी प्रिया म्हणते की बाबा मी सगळं खरं तुम्हाला सांगत आहे, नक्की काय झालेलं आहे सगळं खरं खरं मी तुम्हाला सांगत आहे, अशा पद्धतीने तिने बोलू लागते. तेव्हा रविराज म्हणतात सांग. तेव्हा ती सांगते की मला नागराज काकाबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगायची. आता नागराज काकाबद्दल गोष्ट सांगायची म्हटल्याबरोबर इकडे रविराजला धक्का बसतो. रविराज म्हणतो की आता तू तुझ्या चुकांचं खापर नागराजच्या माथ्यावर फोडणार आहेस, म्हणजे नागराज चुकीचा आहे हे दाखवणार आहेस तू. तेव्हा प्रिया म्हणते की नाही बाबा, आईच्या बाबतीतली गोष्ट सांगायची आणि नागराज काका काय करत आहेत, नागराज काका कशा पद्धतीने वागत आहेत हे मला तुम्हाला सांगायचंय. तेव्हा रविराज म्हणतात की हे बघ, आतापर्यंत तू भरपूर खोटं बोललेली आहे, मी तुझ्यावर का विश्वास ठेवू. तेव्हा प्रिया म्हणते की ठीक आहे, तुम्हाला एवढं वाटतं ना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाहीये, मग मला सांगा नागराज काकांनी आईसाठी ज्या गोळ्या आणलेल्या आहेत त्या गोळ्या कधी चेक केल्या का तुम्ही. ते एकदा त्या गोळ्या चेक करून पहा, तुमच्या लक्षात येईल की मला तुम्हाला काय सांगायचंय, असं प्रियाने बोलल्यानंतर रविराज म्हणतात म्हणजे. तेव्हा प्रिया सांगू लागते की हे बघा बाबा, कसं आहे माहितीये का, आई इतके दिवस झालं बरी का होत नाहीये, नक्की घरी काय घडलेलं असतं. मागच्या वेळेस पण बघा संध्याकाळी ती आग लागली, मग ती आग लागली तेव्हा तुम्ही कोणीच तिथं नव्हता. त्याचबरोबर आत्ताही आईचं म्हणणं आहे की नागराज काकाने तिला मारण्याचा प्रयत्न केला, तिच्या तोंडावरती उशी दाबलेली आहे, असं सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे
रविराज म्हणत असतात की म्हणजे तुला काय म्हणायचंय नक्की. तेव्हा प्रिया सांगत असते की नागराज काकाच आईच्या जीवावर उठलेले आहेत आणि नागराज काकांना तुमची प्रॉपर्टी हवी आहे, त्यासाठी नागराज काकाने हा सगळा डाव टाकलेला आहे. तेव्हा रविराज म्हणतात की तोंड सांभाळून बोल. कसं आहे, तुला तोंड दिलंय म्हणून तू वाटेल तशी बोलत सुटशील आणि आम्ही ऐकून घ्यायचं आहे, तर तसं अद्याप कदापि होणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते की मी तुम्हाला ना काय सांगण्याचा प्रयत्न करते ते तरी ऐकून घ्या. माझं ऐकून घेतलं तर तुमचा फायदाच होणार आहे, असं मात्र प्रिया इकडे रविराजला सांगत आहे. प्रियाने हे सांगितल्यानंतर इकडे रविराज म्हणतात की ठीक आहे, बोल, काय बोलायचं आहे. तेव्हा प्रिया सांगते की नागराज काका आईच्या जीवावर उठलेला आहे आणि नागराज काकाच इकडे आईला मारण्याचाही प्रयत्न करत आहे, म्हणून तर आई प्रत्येक वेळेस अडचणीत येते. एवढंच काय तर आईला एवढी ट्रीटमेंट चालू असूनही आईला त्या सगळ्या ट्रीटमेंटचा काहीही उपयोग होत नाही, कारण आईची तब्येत जशीच्या तशी राहत आहे, असं प्रिया रडून रडून इकडे सांगत असते. तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणतात म्हणजे काय म्हणायचंय तुला हे सगळं. तेव्हा प्रिया सांगते की हो बाबा, मी जे खरं आहे ना तेच तुम्हाला सांगत आहे. तेव्हा रविराजला खूप राग येतो. रविराज म्हणतो म्हणजे माझ्या प्रतिमाच्या जीवावर उठलेला नागराज आहे. प्रतिमाने मला एवढ्या वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी मात्र शांतपणे घेतलं, नागराजवर विश्वास ठेवला आणि आज हे सगळं काय येतंय समोर, हा प्रश्न मात्र रविराजांना पडलेला असतो. रविराज मात्र भयानक कसे चिडलेले असतात. रविराज म्हणत असतात की नाही, काही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, असं रविराजांचं म्हणणं असतं. आणि रविराज मात्र भयानक असे चिडलेले असतात. प्रियाने सांगितलेलं असतं की एवढंच काय, तर बाबा तुम्ही स्वतः जाऊन एकदा चेक करा, नक्की काय झालेलं आहे त्या गोष्टी बघा, कारण त्या गोळ्या ज्या आहेत त्या डॉक्टर श्रद्धा यांच्याकडून चेक करून घ्या, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत. हे बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा इकडे अर्जुन आता विचार करू लागतो. सायली, अर्जुन, चैतन्य तिघही बोलत बसलेले असतात आणि मग सायली अर्जुन यांच्या डोक्यामध्ये सुरू होतं की आता ज्या पद्धतीने इकडे सरंजामेचा खून झालेला आहे, अर्जुन म्हणतो की अगदी त्याच पद्धतीची धमकी इकडे महिपतने मधुभाऊंना सुद्धा दिलेली होती आणि मधुभाऊंना सुद्धा अशा पद्धतीने वागणूक दिलेली आहे महिपतनं. हे सगळं घडलेलं आहे. तेव्हा मात्र रविराजांना धक्का बसतो. रविराजांच्या कानावर पण इकडे सरंजामेचा खून झालेला आहे, त्याने सुसाईड केलेला आहे अशा पद्धतीची बातमी आलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता रविराज सुद्धा वैतागलेले असतात. त्यांनाही कळत नसतं की हे सगळं काय घडतंय, अशा पद्धतीनं का होतंय. आणि मग अर्जुन मात्र विचार करू लागतो. सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्हाला आठवतंय का याआधीही एकदा अशा पद्धतीची गोष्ट घडलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मला पूर्णपणे आठवत आहे. असं अर्जुन जेव्हा सांगतो तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते, बघितलं ना, मधुभाऊंकडून सुद्धा त्याच पद्धतीने चिठ्ठी लिहून घेतलेली होती आणि मधुभाऊंनी सुद्धा तशी चिठ्ठी लिहून दिलेली आणि त्याच्यावरती मधुभाऊंची सही घेतलेली होती, आठवते का तुम्हाला. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की हो, आठवतंय मला. अशाच पद्धतीनं त्यावेळी सुद्धा प्रयत्न झाले होते मारण्याचे, संपवण्याचे प्रयत्न त्यावेळी सुद्धा झालेले होते. हे सगळं बोलणं चालू असतं त्याचवेळी मधुभाऊंच्या बाबतीत हे घडलेलं आहे, तर सरंजामेच्या बाबतीत पण अशाच पद्धतीने गोष्टी झालेल्या असतील असा अंदाज इकडे आता सायली आणि अर्जुन दोघंही वर्तवत असतात. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊ आता आश्रमाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू असते. आश्रम पुन्हा मिळवायचा आहे, आश्रमातलं कामकाज सुरू करायचं आहे, या सगळ्या गोष्टी चालू असतात. मधुभाऊंनी अर्जुनला सांगितलेलं असतं की आश्रमावरती जो स्टे लागलेला आहे ते उठवून आश्रमाची जी थोडीफार डागडुगी करायला लागणार आहे ती करणं गरजेचं आहे, तरच मुलांना घेऊन मी पुन्हा तिथे राहू शकेल. कारण त्या लोकांनी जेव्हा अतिक्रमण म्हणून त्याच्यावर आणलेलं होतं, तो तोडफोड करायला घेतलेला होता, त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी ह्या तिथे तोडफोड झालेली आहे. आता इकडे रविराज घरी आलेले असतात. रविराज भयानक चिडलेले असतात. त्यांना तिथे समोर प्रतिमा दिसते. तेव्हा ते प्रतिमाकडे पाहतात आणि म्हणतात, प्रतिमा, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की काय झालं, तुम्ही रविराज असं का बोलताय. तेव्हा रविराज म्हणतात की तू मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होती की तुला मारणारी व्यक्ती, तुला त्रास देणारी व्यक्ती नागराज आहे, पण मी मात्र वेळोवेळी तुला दुर्लक्ष करत गेलेलो आहे, तुझं बोलणं ऐकलेलं नाही. तेव्हा मात्र रविराज प्रतिमाला बोलत असतात आणि प्रतिमा मात्र रविराजांकडे पाहत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कल्पना जी आहे ती बोलत असते. कल्पना, प्रताप दोघंही बोलत असतात. प्रतापचं असं म्हणणं आहे की कल्पना, आता तू सायलीशी सांभाळून घे, कारण सायली अजिबात चुकीची नाही, ती खोटारडीही नाही. आता तुला कळलं असेल की तिच्या बाबतीत काय घडलेलं होतं, म्हणून तिला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. तेव्हा मात्र
इकडे कल्पना म्हणत असते की हो तुमचं पटतंय मला, पण मी आता कोणावर विश्वास ठेवू, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवते त्या व्यक्तीकडनं माझा फक्त आणि फक्त विश्वासघातच होत आहे, असं कल्पनाचं म्हणणं असतं. इकडे मधुभाऊ सुद्धा थोडेसे घाबरून असतात, कारण महिपत जो आहे तो काही करू शकतो. मधुभाऊंच्या कानावरतीही ती बातमी आलेली असते की महिपतने सरंजामेचा खून केलेला आहे. म्हणजे महिपतने केलाय की नाही हे मात्र माहिती नसतं, पण मीडियावाले आता जोडून सांगत असतात ते म्हणजेच की महिपत जो आहे महिपतच्या विरोधात महिपतच्या मुलीच्या विरोधात पुरावे दिलेले आहेत, आणि त्याचबरोबर महिपतची जी मुलगी आहे त्या बाबतीत हे सगळं घडलेलं आहे हे लक्षात आलेलं असतं, आणि त्यासोबतच अशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत हे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे, आणि तरीही महिपत जो आहे तो मोकाट सुटलेला आहे अशा बातम्या पसरल्या असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, घटनास्थळी जाऊन नक्की काय झालेलं आहे त्या गोष्टीचा शोध घेणं गरजेचं आहे. म्हणून अर्जुन आणि सायली दोघंही घटनास्थळी जायचं ठरवतात. सोबत चैतन्याला सुद्धा घेतलं जातं, कारण एवढं सगळं होऊनही अशा पद्धतीने गोष्टी घडतील असा विचारही कधी झालेला नव्हता. पण आज मात्र अर्जुनला धक्का बसलेला असतो. घरातले सगळेजण घाबरलेले असतात, कारण अर्जुनला जीवे मारण्याची धमकी आलेली आहे हे मात्र आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अर्जुन जो आहे तो आता पोलिसांची भेट घेतो आणि त्यांना सांगू लागतो की अशा पद्धतीची गोष्ट आधीही घडलेली होती, कारण आत्ता सरंजामेला ज्या पद्धतीने अडकवण्यात आलेला आहे अगदी त्याच पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. याआधीही मधुभाऊंना असंच धमकावलेलं होतं. त्या बाबतीतले सगळे पुरावे मी कोर्टामध्ये ऑलरेडी सादर केलेले आहेत, आणि ते करायला लावणारी व्यक्ती ही महिपत शिखरे होती असं अर्जुनने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आत्ताही त्याच पद्धतीने जर गोष्टी घडत असतील तर मात्र आपल्याला या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. तेव्हा मात्र इकडे आता महिपतने ज्या पद्धतीने काम करून तो रिकामा झालेला असतो त्या गोष्टीचे तर्कवितर्क अर्जुन आणि सायली चैतन्य दोघंही लावत असतात. इकडे रविराजांना मात्र वेगळंच टेन्शन आलेलं असतं, कारण प्रियाची भेट घेतल्यानंतर प्रियाने त्यांना सांगितलेलं असतं की प्रतिमाला औषधं देणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजेच नागराज आहे, आणि नागराजच प्रतिमाला चुकीची औषधं देतोय ही गोष्ट मात्र आता क्लिअर झालेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की रविराज आणि त्याचबरोबर अर्जुन आता सरंजामेचा शोध घेत असतात, म्हणजे त्या खुनाचा शोध घेत असतात. कोणी केलेलं असेल, काय केलेलं असेल त्याचं इन्व्हेस्टिगेशन अर्जुनने सुरू केलेलं असतं, आणि रविराज सुद्धा आता विचार करू लागतात की नक्की असं काय आहे. म्हणजे तन्वी असं मला का म्हणाली असेल, कारण तन्वीला आत्ता का सांगावं वाटतंय ही गोष्ट मात्र तेवढी मोठी आहे, आणि ती पण न समजण्या इतकं आता इकडे आता अर्जुन सुद्धा ढ नाही, कारण त्यालाही माहिती आहे की हे करणारी व्यक्ती कोण आहे. इकडे रविराज आणि नागराज, रविराज भयानक चिडलेले आहेत. रविराजांना खूप राग आलेला आहे, परंतु रविराज मात्र इकडे नागराजच्या बाबतीतली चौकशी सुरू ठेवतात. डॉक्टर श्रद्धा यांना कॉल करतात आणि सांगू लागतात की मला तुम्हाला भेटायला यायचं आहे श्रद्धा. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणते की काहीच हरकत नाही आहे, तुम्ही या. आता डॉक्टर श्रद्धाने सांगितल्यानंतर आता रविराज जायला निघतात, आणि त्या म्हणतात तिथं जाऊन त्या गोळ्या ज्या आहेत त्या चेक केल्या जातात. तेव्हा त्यांना कळतं की या गोळ्यांमुळंच तिकडे प्रतिमाताईंमध्ये काहीही बदल घडत नाही आहे, हे मेन कारण आहे. अशा पद्धतीने सत्य समोर आलेलं असतं, आणि त्या क्षणी आता रविराजने नागराजची धुलाई करायला सुरुवात केलेली असते आणि घरातून हाकलून देण्याचा निर्णय घेतलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.